हॅलो गाईज, वेलकम टू ब्लॉगर्स निधी. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी बनवणार आहे कॅरेमेल कस्टर्ड पुडिंग. बऱ्याच टाइमपासून विचार चालू होता काहीतरी बनवायचं, म्हणून फ्रीजमध्ये कस्टर्ड पावडर आणून ठेवलेली. फायनली आज तो दिवस उगवलाय आणि उचापात्या करायचा विचार चालू आहे. तर विचार करते की पुडिंगचा एक्सपेरिमेंट करून बघूया. आणि बरेच इन्स्टावरती रील्स येत आहेत की कस्टर्ड पावडरनी म्हणजे बेसिक 4 इंग्रेडियंट्सनी कॅरेमेल कस्टर्ड कसं बनवायचं. सो तिथेच बघून थोडंफार स्वतःचं डोकं लावून आता मी कॅरेमेल कस्टर्ड बनवायला ट्राय करणार आहे. बघू ते वर्क होतं की नाही. सो लेट सी. त्याच्यासाठी बेसिक लागणारे इन्ग्रेडियंट्स म्हणजे मिल्क, शुगर, कस्टर्ड पावडर आणि व्हॅनिला इसेन्स. बस हे 4 इंग्रेडियंट्सनी मस्तपैकी कॅरेमेल कस्टर्ड बनतं असं दाखवतात, पण आता बनवून ट्राय करते की बनतंय की नाही. सो सध्या माझा फोन स्टँड तुटलाय म्हणून मी जुगाड करून इकडे फोन ठेवलाय, सेट केलाय. थोडा व्हिडिओचा अँगल चुकला तर समजून घ्या. तर मी घेतलाय कस्टर्ड पावडर, व्हॅनिलाचं आहे, मिल्क, 1 कप शुगर आणि व्हॅनिला इसेन्स. तर पहिले मिल्क मी स्टोव वरती ठेवून देते, पॅन मध्ये काढून हीट व्हायला. रूम टेम्परेचर वरचा मिल्क आहे. सो ह्याच 500 ml मधून 125 ml साईडला काढून ठेवायचंय. रूम टेम्परेचर वरचं साईडला काढून ठेवायचंय. 5 minutes later. तर मी आता एका साईडला मिल्क गरम करायला ठेवते. मीडियम स्लो गॅसवरती. आणि कुठे गेलो हे जे 125 ml मिल्क काढून ठेवलंय त्याच्यात कस्टर्ड पावडर टाकून मिक्स करून घेते. स्लो गॅसवरती मी दूध गरम करायला ठेवलंय आणि ते 125 ml मध्ये 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर पण टाकून झालंय. दूध गरम होताना त्याच्यात आपल्याला 4 टेबलस्पून शुगर टाकायची. जर तुम्ही 1 लिटर मिल्क घेतलं तर त्या हिशोबाने तुमचं शुगर क्वांटिटी वगैरे तुम्ही लोक वाढवा. मी हाफ लिटरचं एक्सपेरिमेंट करते म्हणून हाफ लिटरच घेतलंय. आता हे मिल्क स्टीर करायचंय कारण साखर खाली लागता कामा नये. हे मिक्स करते. हमसे कभी ढंग से काम होता नहीं है, कुछ ना कुछ उचापात्या और करने के नाद में सब कुछ गिर जाता है हाथ से. Wait a minute. चपातियाँ और करने के नाद में सब कुछ गिर जाता है हाथ से. साखर नीट मेल्ट होऊन घ्यायचं आणि दुधाला मस्त एक उकळी घ्यायची, एकच उकळी घ्यायची. भाई खूप गरमी होते. मम्मी लोक कसे काम करत असतील त्यांचं त्यांना माहिती. आज मी एक दिवस किचन मध्ये आले आणि माझी ही अवस्था झाली आहे. जोपर्यंत दुधाला उकळी येते कॅरेमेल कस्टर्ड मध्ये, किंवा मी हे मिल्क मध्येच फ्यू ड्रॉप्स टाकून घेते. त्याच्यात आय थिंक सो ड्रॉप्स टाकायसारखंच वाटतं. त्याची पॅकेजिंग मस्त आहे. मला खोलायचं कसं मी खोलून येते. सो मी ओपन करून घेतलं. ह्याचं पॅकेजिंग बघा. इथे ड्रॉप्स पडण्यासाठी मी आतला लावून घेतलाय. तर जोपर्यंत दूध गरम होते त्याच्यात मी 2-3 ड्रॉप्सच टाकते हे, कारण ऑलरेडी व्हॅनिला एसेन्स आहे. सो मी 3-4 ड्रॉप पडले 2-3च्या जागेवर. हे बनायला जास्त मेहनत नाहीये, पण गरम खूप होतं. आता हे सगळं मी नीट मिक्स करून घेते. हे तुम्ही बघू शकता आताच ठीक व्हायला लागलं. तर हे मस्त असं मिक्स करून, कुठे लम्स राहिले नाहीत असं करून दुधाला अशी. अरे कहना क्या चाहते हो? दुधाला मस्त अशी उकळी आली आहे. आता गॅसवरतीच असताना हे मिक्स करायचं ह्याच्यात. सो मिक्स करताना म्हणजे कस्टर्ड पावडरचं जे मिक्सचर आहे कस्टर्ड पावडरचं, ते दुधात टाकताना तुम्ही लोक मिक्स करत करत टाका, कारण त्याचे लम्स नाही झाले पाहिजे ह्याची काळजी घेऊन. माझ्या याच्यात थोडी पावडर राहिली आहे, तर मी थोडंसं दूध टाकून त्याला मिक्स करते. म्हणजे त्याला थोडं हे करून टाकून देते याच्यात. ते करत बसा. सो झालंय हे करून फायनली. खूप घाम येतोय मला.
आता ह्याला मस्त 2 मिनिटं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचंय. आता हे 2 मिनिटं मस्त गरम करून घेते. ह्याला नंतर मग थंड पण होऊ द्यायचंय. आणि मी ह्या साईजचे बाउल घेतलेत, ह्याच्यात मी बनवणार आहे. मला शुगर बंद करायची आहे पण माझ्याकडून होत नाहीये. ट्राय करते मी टू कट ऑफ शुगर. 1-2 दिवस होतं, मग थर्ड डे परत गोड खायचं मन करतं. पण ठरवलं यार वेट लूज करायचं तर करायचंय, म्हणून हा सॅटर्डे संडे आहे फक्त माझ्याकडे. त्याच्यानंतर खरंच ठरवलं मी की मला करायचंय. तर आता जेवढं खाऊन घ्यायचं तेवढं खाऊन घेते पोट भरून. नंतर मग क्रेविंग नाही झाली पाहिजे आणि गिल्ट नाही राहिलं पाहिजे कुठल्या गोष्टीचं की टाइम होता मी खाल्ला नाही आणि आता असं आहे आता आहे हे ते. तर तेव्हा असं नसेल की अरे कधीच खाल्लं नाही, खाल्लं तर आहे हे डोक्यात ठेवून पुढची प्रोसेस आणि पुढचं स्टेप्स मी कंटिन्यू करू शकते. वाह दीदी, वाह दीदी. नहीं नहीं दीदी, वाह दीदी. व्हाट इज दिस? दीदी, दीदी. सो हे मस्त थिक फॉर्म मध्ये झालेलं आहे. बऱ्याचपैकी थिक झालं. आता ह्याला थंड व्हायला द्यायचंय, ते अजून थिक होईल. सो हे थंड होईपर्यंत कॅरेमेल बनवून घेते मी, शुगर कॅरेमेल. माझ्याकडे पॅन आहे पण मम्मीने पॅन मध्ये तेल टाकून ठेवले म्हणून मी हा तडकावाला पॅन यूज करते. त्या पॅन मध्ये होत नव्हतं म्हणून मी हा दुसरा पॅन घेतलाय. त्याच्यात नीट मिक्स करायला जमत नव्हतं. आता हे शुगर मेल्ट व्हायला थोडा टाइम लागतो आणि गॅस मी स्लो करूनच करते मेल्ट, कारण करपायला नको. अशा कलरचं झालं तर थोडं 1 टेबलस्पून पाणी टाकायचंय. थोडं सावधान राहून पाणी टाका कारण अंगावरती उडायचे चान्सेस आहेत. A few moments later. तर झालंय सगळं. जास्त वेळ कॅरेमेल बाहेर पण नाही ठेवू शकत कारण ते चिकट व्हायला लागेल. तर मी आता ह्याला सेट करते. तर आता मी ट्रान्सफर करते बाउल्स मध्ये. ह्या साईजचे बाउल्स आहेत, मगाशी दाखवले होते. मला असं सगळीकडे पसरवून घ्यायचं. गरमच आहे थोडं, ते टाकून घेते. सो हे झालंय. ह्याला मी असं फॉइल पेपरने रॅप केलंय, बघू शकता हे कसं दिसतंय. ह्याला उलट करून काढणार. तर आता मी ह्याला फ्रीज मध्ये ठेवते. सगळं फ्रीज मध्ये ठेवून देते थंड व्हायला. भेटूया 3 आवर्सनी. बाय बाय. 5 hours later. सो फायनली आफ्टर लॉंग वेट बघते मी हे झालंय का, कारण खूप टाइम झाला हे होतच नव्हतं. आय थिंक सो त्याला ते पुडिंगवाली पावडरच लागते आणि ह्याला थोडं रेफ्रिजरेटरमध्ये वगैरे ठेवून बघितलं. आता बघते हे झालंय का, घट्ट तर वाटतंय. आता टाइम टू पलटी. प्लीज मी ठेवते काढूया. ओ माय गॉड, आणि it's done. माझं पुडिंग बनून तयार आहे. Yes, finally I made it. Finally माझा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाला. Oh my God! Wow! तर मी आता टेस्ट करते. हा उद्या टेस्ट करेल, त्याला आता नको. मस्त झालं. तुम्ही लोक याला रेफ्रिजरेटरमध्ये सेट करायला ठेवा आणि थोडं जास्त वेळ ठेवलं तर आणखीनच भारी मस्त झालं सेट होईल. तर जिगल. बाय बाय. तो ब्लॉग टाइम मी इकडेच करते. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.